तो तुझेच लाड पुरवतो. माझ्याकडे कोण लक्षच देत नाही. आधी सर्वांचा लाडका मी होतो. सगळे माझा गोलगुच्चा घ्यायचे, मला खाऊ द्यायचे. पण तू आल्यापासून जो तो तुझेच कौतुक करतो. मला नाही आवडत तू. मला अगदी राग येतो तुझा. मला तुझ्याशी बोलायचं देखील नाहीये. बाबा, बाबा मी काय रमाबाई, कसल्या विचारात आहात? आमच्या भाषणाच्या का? आम्ही काल रात्री आपणास एक भाषण ऐकून दाखवले, आठवते का? हो. ते भाषण आपल्याला आवडले नाही बहुधा, कारण ते ऐकता ऐकता आपण झोपी गेला. म्हणूनच आज पहाटे लवकर उठून एक दुसरे भाषण आम्ही तयार केले. येणार का ते ऐकावयास आमच्या सोबत बाहेर? बाहेर? बाहेर म्हणजे बघीतून? होय, बघीतून. हो, चला. हो 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 हो, सावकाश. आधी आज जा आणि हळूच माई सासूबाईंच्या कानात सांगा की आपण आमच्या सोबत बाहेर चालला आहात म्हणून. बाकी कोणासही सांगू नका, कळले? फक्त माई सासूबाईंना. आलेच मी. या. वहिनी, मी काय म्हणत होते, रमेचा ताप ओसरलाय आणि हुशारीही आलीये चांगली. तेव्हा हळदी कुंकू आणि सुनमुखाचे ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी उरकून घेऊ, चालेल ना? हो हो, अगदी चालेल. हो, आधीच उशीर झालाय, आजच करूया आता. हो ना. बरे, मी मंडईत जात होते आणि थोडीफार खरेदी करायची होती. तेव्हा कुणाला काही हवे असले तर सांगा, मी घेऊन येते. मला नको बाई काही. अगो माझ्याकडे आहेच की सगळे. बरे. अगं माई, मी काय म्हणते, आता संध्याकाळी सोनमुख आहे म्हणतेस, तर मग आण बाई एखादं जरीचं लुगडं माझ्यासाठी आणि सगुणेसाठी. हा, बरे. आणि म्हणजे तशी काय मला अगदी खूप हाऊस मौज नाही, पण काय आहे ना, 4 बायका यायच्या, त्यांच्यामध्ये उठबस करायला हवी. पण अगो भाऊसाहेब रानड्यांच्या घरचे हळदी कुंकू आणि सोनमुख, अगो म्हणजे आमच्या धडूत्यांकडे बघून तुम्हाला कुणी हसायला नको. हो अगो, आता ताई आणि दुर्गाचे काय, दोघी इथून तिथून आलवणातच, त्या थोडीच येणार आहेत आत. पण मला कसे 4 चौघींमध्ये उठबस करायला हवी. शेवटी थोरलीये मी म्हंटल, मलाच ठेवायला हवी हो रानड्यांची इब्रत. पण माई, तुझ्या अगदी चोख लक्षात आले हो, म्हणून आलीस मला विचारायला. दुसरी कोणी असती ना तर गेली असती तशीच, काही पर्वा न करता. पण माई, तू अगदी धोरणी आहेस हो. बर, मी काय म्हणते माई, नाही आता जातीच ना, तर मग आमच्या दोघींसाठी सौभाग्य चुडाई आण. हा, झाले. आता माईची हौस फिटेपर्यंत यांची यादी काही संपायची नाही. आणि जमलं ना तर रावजीसाठी चांगलीशी करवतकाठी धोत्राची जोडी आण. आणि अगो हो, अगो अनंतासाठी जरीची टोपी पण हवी होती. नाही बाई, त्या सांगलीत चांगली मिळत. अगो शोधून शोधून थकले मी. पुण्यात कसे सगळे मिळते हो, नाना प्रकारचे रंग आकार. अगं बाई, मी बोलत काय बसले, तुला उशीर होत असेल ना, जा बरं लवकर जा. हा, आणि मी काय म्हणते, नाही म्हणजे माझ्या मेलीच्या काही लक्षात राहत नाही हो काय काय मागवायचे ते, पण तुझ्या काही लक्षात आले ना तर अगदी निसंकोचपणे आण हो. मी नाही हो अवघं वाटून घ्यायची. अगो तुझे मन कसे दुखू मी. नाही,
आणि माझा स्वभाव काही तसा नाही, तुला ठाऊकच आहे. हो ना. आणते हो मी सगळे. येऊ मी. हो झालो. आणखी काय राहिलंय का? काय म्हणालास? नाही, आणखी काही कामाचं राहिलंय का ते विचारलो. सांगते. हा, ते हातातलं संपव आधी, मग सांगते काय काय काम आहेत ती. हो. हा. या या माधवराव या. नमस्कार. रमा या. रमा वहिनी या इकडे. नमस्कार विष्णू शास्त्री. आज आपण पूर्वाश्रमीच्या कुसाबाई पटवर्धन यांच्याशी जो पुनर्विवाह केला त्यासाठी आम्ही आज आपणा उभयतांचे अभिष्ट चिंतन करीतो. धन्यवाद. माधवराव, आपण 4 शब्द बोलावेत अशी या साऱ्यांची इच्छा आहे. बरे, आपण सारे बसून घ्या. नमस्कार. आपणा साऱ्यांचे मार्गदर्शक आणि विधवा पुनर्विवाहोत्तेजक सभेचे संस्थापक श्री विष्णू शास्त्री पंडित यांचे अभिष्ट चिंतन करताना आज आम्हाला विशेष आनंद होतो आहे. अशा सभेची स्थापना करून विधवा पुनर्विवाहासाठी जागोजागी व्याख्याने करून आणि कार्यकर्ते जमा करून श्री विष्णू शास्त्री थांबले नाहीत, तर त्यांनी केलेली प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणली. त्यासाठी आपण साऱ्यांनीच त्यांचे अभिनंदन करावयास हवे. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ कुसाबाई याही अभिनंदनास पात्र आहेत. कारण असे पाऊल उचलणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांस कित्येक पटीने अधिक कठीण असते. तेव्हा उभयतांनी दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हा नवा विचार समाजात रुजणे आता निश्चित आहे. तेव्हा या कामी अशा रीतीने पुढाकार घेणारे श्री विष्णू शास्त्री पंडित आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कुसाबाई यांचे आम्ही आपणा साऱ्यांतर्फेच अभिनंदन करतो. आणि मित्र हो, हे अभिष्ट चिंतन आपण पुणेकर एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त करणार आहोत. विष्णू शास्त्रींनी बराचसा काळ मुंबईत काम केलेले आहे. आता ते अधिक काळ पुण्यास असणार आहेत. तेव्हा त्यांच्यासारख्या खंद्या सुधारकाचे स्वागत आणि या अभिनव विवाह प्रित्यर्थ अभिष्ट म्हणून पुणेकर कार्यकर्त्यांतर्फे ही 800 रुपयांची थैली आम्ही विष्णू शास्त्री पंडितांना देत आहोत. आपला हा स्नेह आणि सपोर्ट पाहून आम्हास अतिशय आनंद होत आहे. या दोन्ही गोष्टी मी आणि माझी पत्नी सौ कुसाबाई कृतज्ञ भावनेने स्वीकार करत आहोत. परंतु या सोबत असलेली ₹800ची थैली मात्र आम्ही विधवा पुनर्विवाह उत्तेजक सभेस देत आहोत. हे रुपये सभेच्या कामकाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील यात शंकाच नाही. सभेच्या ध्येयानुसार विधवा विवाह ही विशेष बाब न ठरता समाजाच्या अंगवळणी जेव्हा पडेल तो दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी आहेरच ठरेल. हे घ्या. माझ्या धन्यानी घेतलं होतं तुमच्याकडून, माझ्याकरताच घेतलं होतं बरं का. पण बघा गाळा बघा बांगडीचा. मी 16 वर्षाची पोर वाटते का हो तुम्हासनी? अहो माझ्या धन्याला एक कळत नाही, तुम्हासनी बी कळत नाही हो एवढा. नाहीतर काय माई. बरे, आम्हाला हळदी कुंकवाचे वेळी सौभाग्याचे वाण द्यावयाचे आहे, पण साऱ्या जणी देतात तसे मात्र ते नको. असे वाण हवे जे प्रत्येकीच्या लक्षात राहील. माईसाहेब, निरोप धाडला असता मी स्वतः आलो असतो. नाही नाही, देवळाजवळच्या दुकानांमधून आणि जत्रेतल्या दुकानातून खरेदी करण्याची मजा काही वेगळीच आहे. हो हो. बरे, आम्ही नमुने निवडून देतो. तुम्ही प्रत्येका नमुन्याचा शेकडा धाडून द्या वाड्यावर. रमा, ए रमा, रमा.
काकू काकू तुम्ही उगाच कांगावा करताय. अहो असेल इथेच कुठेतरी. मी कांगावा करतेय. अगो दुर्गे, माझ्या वयाची तरी चाड बाळग. मान द्यायचा नाही तुम्ही ठरवलेलंच आहे आधीपासून. अगो पण निदान वयाची तरी चाड बाळग माझ्या. मी कांगावा करतेय. मान रमाला धरून आण आणि समोर उभे कर माझ्या. पण रमाबाईनी घरात नाहीच आहे. ती माधव दादा सोबत बाहेर गेलीये. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि नुसतीच नाही, चांगली बग्गीत न बसून गेलीये. बघितलेस आता कोण कांगावा करतय, मी का कोण? सांग बरं. गेले बग्गीतून नवऱ्याबरोबर फिरावयास. मट्टमच की नाही जशी ही. कुणास विचारून गेली? तूच विचारले होते तिने? नाही ना. अगो ताईसही ठाऊक नाही. आणि माहित काय, मंडईतच गेलीये. मग कोणास विचारले तिने सांग बरे. म्हणजे कोणासही विचारले नाही. अहो कदाचित आजीला तिने विचारले असेल. वा, छान पाठ राखीण करते सो वहिनीची. अगो रानड्यांच्या सुना अशा नवऱ्याच्या मांडीस मांडी लावून बग्गीतून फिरायला लागल्या ना की कुळाची अगदी कीर्ती वाढवणारेच आहेत की नाही या. तुला सांगते, हे जर का असेच चालू राहिले ना तर एक दिवस दुर्गे. बस झाले, ह्या विषयावरती चर्चा नको आम्हास. दुर्गे, रमेशचे हे असे वागणे आम्हासही पसंत नाही. असे कोणासही घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना न सांगता, त्यांची परवानगी न घेता असे बाहेर फिरायला जाणे हे आम्हास पसंत नाही. भले ती नवऱ्याबरोबर गेली असेल तरी सुद्धा वडीलधाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. माई घरामध्ये आल्यानंतर तिच्या कानावरती घाला ही गोष्ट आणि तिला म्हणावे, सोनबाई चांगली समज द्या. न्यायला जात आहे. ती माधवाच्या नादाने वाहवत जाते आणि तू तिच्या. काही बोलू नकोस माई तू. अगो कसे ताळतंत्र नाही, कसा धरबंद नाही. कधी उठायचे वर जायचे, कधी उठायचे बाहेर फिरायला जायचे.